नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे। नागपूर पोलिसांचं पथक विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयाची झाडाझडती सध्या सुरू आहे। बनावट शिक्षक प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी आधीच अटक केली असून आता त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आलेला आहे। नक्कीच प्रथमेश, कारण ज्याप्रमाणे उल्हास नरड विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत त्यांना शनिवारी अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे आहे ते आतापर्यंत या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर एक जे वेतन पथकाचे अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आता याची व्याप्ती वाढत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मात्र ज्या प्रकारे हा संपूर्ण घोटाळा झाला किंवा ज्या प्रकारे हे गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत त्याची आता चौकशी जी आहे ते पोलिसांकडून अधिक वेगाने करण्यात येत असल्याची माहिती समोर येते आणि त्याच अंतर्गत जे आहे ते नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय जिथे उल्हास नरड हे कार्यरत होते त्यांच्या कार्यालयात येऊन पोलिसांनी चौकशी केली आहे। चौकशी करत आहेत। जे इथले कर्मचारी आहेत त्यांचे जबाब नोंदवण्यात येतात। त्याचबरोबर काही कागदपत्रांची देखील तपासणी करून पंचनामा करण्याची जी प्रोसेस असते ती करण्यात येत आहे। त्यामुळे हा जो घोटाळा आहे किंवा जो गैरप्रकार झाल्याचं सांगण्यात येतं त्यामध्ये मोठे आणखी काही मासे आहेत का किंवा एकूणच शिक्षण विभागातील अधिकारी असतील, संस्था चालक असतील, काही बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची आता संपूर्ण चौकशी होण्याची देखील मागणी होत आहे। त्या आधारावर किंवा त्या अनुषंगाने ही जी चौकशी आहे पोलिसांची ती अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे। नक्कीच जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।